मी 4:30 पर्यंत पोहोचतोय, जरा जेवण तयार ठेव, खूप भूक लागली आहे. असे काहीशे शब्द बोलून समीर जाधव यांनी फोन ठेवला. त्यांची बायको तयारीला लागली, पण यानंतर पुन्हा त्या दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. दिंडोशी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असणाऱ्या समीर जाधव यांचा मृत्यू झाला. एका अजंत्य शनी मांजाने त्यांचा गळा चिरला आणि गंभीर जखमी झालेल्या समीर जाधव यांचा जीव गेला. 4:30 पर्यंत येतो सांगून त्यांनी फोन ठेवला खरा, पण अजून आले कसे नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीला काळजी वाटत होती. काय करावं सुचत नव्हतं. दत्त जयंतीसाठी समीर जाधव हे आपल्या बायको आणि जुळ्या मुलांसोबत गावी जाणार होते. मंडणगडला दत्त जयंतीला जायची तयारी पूर्ण झाली होती. तिकीटही रेडी होती, पण असं काही होईल अशी पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. समीर यांची पत्नी अमृता, त्यांची 8 वर्षांची मुलगी स्वरा आणि 2 जुळे बहीण भाऊ. स्वरा आणि अर्णव यांच्यासमोर नियतीने क्रूर खेळ केलाय. एका मांजाने जाधव कुटुंबियांच्या काळजाचे तुकडे केलेत. 24 डिसेंबरचा रविवारचा दिवस, 3:45 वाजताची वेळ. समीर दिंडोशी पोलीस ठाण्यातून पार्किंग लॉटमध्ये येत होते. घरी यायला निघालोय हे सांगण्यासाठी समीर यांनी अमृताला व्हिडिओ कॉल केला. भूक लागली आहे, 4:30 वाजेपर्यंत मी पोहोचतोय असं सांगून त्यांनी फोन ठेवला. पण संध्याकाळी 6 वाजले तरी ते घरी पोहोचले नव्हते. मनात शंका येऊ लागली होती. काळजीने मन कासावीस झालं होतं. अखेर संध्याकाळी ज्याची भीती वाटत होती ते सांगणारी बातमी अमृता यांना कळली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समीर बाईकने घरी जायला निघाला. दिंडोशीवरून तो वाकोला ब्रिज इथं पोहोचला. इतक्यातच मांजाने त्यांचा गळा चिरला आणि होत्याचं नव्हतं झालं. समीर यांच्या मृत्यूने जेवढा धक्का अमृताला बसलाय तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त मोठं संकट हे समीर यांच्या आई वडिलांवरही कोसळलंय. समीर वरळीच्या बिडिडी चाळीत राहिला होते. त्याचे आई वडील आणि 2 वर्षांचा मुलगा अर्णव हे मंडणगडला गावी राहायचे. गावाशी समीर यांची नाळ जोडलेली होती. गावी घर बांधायचं हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं, पण ते स्वप्न एका मांजानं उद्ध्वस्त केले. नवऱ्याचं स्वप्न, मुलांची शिक्षणं, गावचं घर, या सगळ्या गोष्टी आता अमृता एकटी कशी पूर्ण करणार हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.